उन्हाळ्याची चाहूल लागताच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाईच्या झळा आता नागरिकांना बसायला सुरुवात झाली आहे। नागरिकांसोबतच आता जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे। सध्या मी आलेलो आहे बदनापूर तालुक्यातील अकोला या गावात। आपण या ठिकाणी जर बघितलं तर विकतचा चारा घेऊन शेतकरी जे आहेत ते आपलं पशुधन वाचवण्याचा जगवण्याचा कुठेतरी प्रयत्न करतायत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर हे शेतकरी विकतचा चारा घेऊन या जनावरांना आता टाकतायत, तर दुसरीकडे टँकर खासगी टँकरचं जे पाणी आहे ते विकत घेऊन या अशा प्रकारे साठवण जी आहे ती हौदामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर जालना जिल्ह्याचं तापमान जे आहे ते मागील 3 दिवसापासून 41 ते 42 अंशावर असल्याने पाण्याचं बाष्पीभवन झपाट्याने होत असल्याने पाणी पातळीत कमालीची घट सध्या पाहायला मिळत आहे। जिल्ह्यातील लघु मध्यम प्रकल्पामध्ये अत्यंत झपाट्याने पाण्याची पातळी जी आहे ती खालावत असल्याने पाणी टंचाईचं गंभीर संकट सध्या आता निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे। बदनापूर तालुक्यात सद्यस्थितीला आपण जर पाहिलं तर 14 टँकरद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा सुरू आहे। त्याचबरोबर या पाणी टंचाईच्या ज्या झळा आहेत त्या आता नागरिकांसोबतच जनावरांना देखील बसतायत। आपण या ठिकाणी जर ही दृश्य बघितली तर एक अनोखी शक्कल या शेतकऱ्यांना लढवलेली आहे। उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी म्हशींच्या अंगावर अशा प्रकारे पोते जे आहेत ते या ठिकाणी टाकलेले आहेत, जेणेकरून म्हशींना ऊन लागू नये किंवा उन्हाच्या तडाख्यापासून या म्हशींचा बचाव व्हावा आणि इतर जनावरांचा सुद्धा या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारे शक्कल जी आहे ती लढवलेली आहे। आपण जर पाहिलं तर बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी चारा आणि पाणी टंचाईचं जे संकट आहे ते दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चाललंय। त्यामुळे हे शेतकरी आतापासूनच पशुधन जगवण्यासाठी चारा आणि पाणी टंचाईचं जे विकत चारा जो आहे आणि पाणी जे आहे ते घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्या सोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्या सोबत थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करतो। कुठेतरी पशुधन वाचवण्यासाठी ते विकतचा चारा जो आहे आणि विकतचं पाणी जे आहे ते या जनावरांना देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्या सोबत हे शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। मला सांगा, कसं पाणी आणि चाऱ्याचं नियोजन आहे? पाणी बोर आटले, एरी आटल्या, आम्ही आता टँकर मार्फत पाणी मागवतो, हौदात भरून घेतो। 2 दिवस 3 दिवस तिथं कसं तरी पुरवतो आम्ही। आणि चारा तर विकतच आहे आम्हाला, 20 रुपयाला एक पेंडी पडती। पहिले भरपूर टाकायचो आम्ही, आता पण आता थोडं 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 कसं तरी फक्त मरू द्यायचं ना फक्त आम्हाला जनावर, तसं तरी आम्ही जगवतो फक्त। बर, चारा कशा पद्धतीने तुम्ही जनावरांसाठी आणता? विकत बाहेर गाव जिथं मार्केट आहे आमच्यापासून 20 किलोमीटरला मार्केट आहे, तिथं चारा विकत भेटतो आम्हाला जालन्याच्या सारख्या ठिकाणी। मग तिथून ट्रॅक्टर मध्ये भरून आम्ही चारा घेऊन येतो इकडं। बरं, काय दराने विकत घेता तुम्ही चारा? आम्हाला एक पेंडी 20 रुपयाला पडते, समजा 2000 रुपये शेकडा चारा भेटतो आम्हाला। बरं, आता तुमची मागणी काय मग? आमची मागणी बाबा शासनाने आमची काही व्यवस्था करावी, पाणवठे चालू करावे, चारा छावण्या चालू कराव्या। एक तर कर्जमाफी देतो म्हणले, ते कर्जमाफी देईना, चारा छावण्या चालू करीना, पाण्याची व्यवस्था करीना। म्हणजे आम्ही जगा कसं मग आता, आमचे जनावर कसं जगा? हे आमच्या पुढे मोठं संकट येत आहे। शासनाने याच्यावर काही तोडगा काढायला पाहिजे आमचा। तर नक्कीच आपण पाहू शकतो की चारा छावण्या आणि पाणवठे निर्माण करावे अशी मागणी जी आहे ती आता बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। भूजल पातळीमध्ये कमालीची घट जी आहे ती झालेली आहे। भूजल सर्वेक्षण अहवालानुसार जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात सर्वाधिक भूजल पातळीमध्ये घट झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे। त्यामुळे बदनापूर तालुक्यात पाण्यासोबतच चारा टंचाईचं सुद्धा संकट जे आहे ते प्रमुख आता बनत चाललेलं आहे। कारण पाण्याअभावी अनेक पिके करपून चालल्यामुळे हे शेतकरी आता आपलं पशुधन जगवण्यासाठी काटकसरीने नियोजन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर, जालना।